Hello and welcome once again student. This is Professor Chilwante PS and today we are going to study one more important article from SEC Science Part 1 and name of the article is Mendeleev periodic table. This is the article from periodic classification of the element. या चॅप्टरच्या पाठीमागील दोन लेक्चरमध्ये आपण दोन प्रकारचे क्लासिफिकेशन शिकलेले आहेत. एक म्हणजे डोबेर आणि स्ट्राइड आणि दुसरं म्हणजे न्यूलँड ऑक्टेव्ह. तर या दोघांच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण पाहिलं तर बरेच काही लिमिटेशन होते. सो ड्यू टू दोज लिमिटेशन सो मेनी लिमिटेशन देअर क्लासिफिकेशन कुड नॉट बी ॲक्सेप्टेड वर्ल्ड वाईज. त्यांच्यामध्ये खूप सारी लिमिटेशन असल्यामुळे त्यांच्या क्लासिफिकेशनमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन वर्ल्ड वाईज ॲक्सेप्ट झालं नाही. त्यामुळं काय झालं, सो देअरफॉर थर्ड अटेम्प्ट वॉज मेड बाय रशियन सायंटिस्ट डिमित्री मेंडेलीव इन 1869. ॲट दॅट टाइम अबाउट 63 एलिमेंट्स वेअर नोन. ह्या दोघांचे प्रयत्न फेल गेल्याच्या नंतर तिसरा जो प्रयत्न केला तो रशियन सायंटिस्ट डिमित्री मेंडेलीव यांनी 1869 केला आणि त्यावेळेस 63 एलिमेंट हे माहिती होते सायंटिफिक वर्ल्डला. तर त्यांनी कसं केलं असेल डिमित्री मेंडेलीव यांनी क्लासिफिकेशन करताना त्यांच्या डोक्यामध्ये सुरुवातीला काय आलं असेल, त्यांनी त्याच्यानंतर कोणती स्टेप घेतली असेल, त्याच्यानंतर काय मॉडिफिकेशन केले असतील, त्याच्यानंतर म्हणजे ज्या स्टेपमधून ते क्लासिफिकेशन करताना गेले असतील त्याच स्टेपमधून आपण त्यांच्या क्लासिफिकेशनचा अभ्यास करायचा. थोडक्यात त्यांनी केलेल्या ॲक्टिव्हिटीज थोडीशी जमेल तेवढी डमी करायचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला इंटरेस्ट येऊन ते सर्व चांगल्या प्रकारे समजेल. तर त्यांनी सुरुवात कशी केली असेल, एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची, थोडक्यात आपल्याला कुठल्या तरी एखादी गोष्टीची सुरुवात करायची. तर आपण काय करतो, जे एखाद्या काही लोकांनी पहिल्यांदा केली असेल आणि ती व्यवस्थित झाली नसेल आणि तीच आपल्याला पुढे न्यायची, तर आपण काय करतो, पहिल्याने काय काम केलं तिथं पाहावं लागेल. नाहीतर काय होईल, त्यांनी काम केलेल्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्याला घेता येणार नाही आणि त्यांनी काम केलेल्यातल्या वाईट गोष्टी काढून टाकता येणार नाहीत, पुन्हा त्याच गोष्टी होण्याची शक्यता असते. तर त्यांनी काय केलं की पहिल्यांदा त्यांनी अगोदर अवेलेबल असलेल्या दोन क्लासिफिकेशनचा चांगला अभ्यास केला. डोबेर आणि स्ट्राइडचा आणि न्यूलँड ऑक्टेव्हचा क्लासिफिकेशनचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला. आणि त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक नवीन गोष्ट केली की प्रत्येक एलिमेंटच्या प्रॉपर्टीचा सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास केला जेणेकरून त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीचा सुद्धा त्यांना क्लासिफिकेशनमध्ये वापर करता येईल. त्यांना ह्या दोघांच्या डोबेर आणि न्यूलँडच्या पुढे जाऊनही कोणत्या वेगळ्या प्रकारच्या क्लासिफिकेशनचा प्रयत्न करायचा होता. त्यामुळे त्यांनी केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीचा सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास केला जेणेकरून त्याचा वापर क्लासिफिकेशनमध्ये करता येईल. तर त्यांनी क्लासिफिकेशनचा ज्या प्रॉपर्टीचा आणि अवेलेबल असलेल्या क्लासिफिकेशनचा अभ्यास केला आहे तसं आपणही केलेला आहे. दोन्ही क्लासिफिकेशनचा अभ्यास केला आहे आणि त्याच्यानंतर बरेचशा एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आपल्यालाही माहीत आहेत, परंतु आपण तेवढे इंटेलिजंट नाहीत. मेंडेलीव सारखे एवढे इंटेलिजंट नाहीत. मी तर नाही, कदाचित तुम्ही असू शकता. मी फक्त त्यांच्या क्लासिफिकेशनचा अभ्यास करू शकतो. तुम्ही असू शकता त्यांच्यापेक्षा हुशार, तुमच्यापैकी काही जण असू शकतात. कारण व्हाय नॉट, बिकॉज सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह. सायन्स हे कधीच एका ठिकाणी थांबत नाही. जसं हे एज किंवा युग वाढत जाईल तसं सायन्स हे वाढणार आहे, तसे इन्फॉर्मेशन वाढणार आहे, ते टेक्नॉलॉजी वाढणार आहे, त्याच्यामधल्या नवीन गोष्टी बाहेर येणार आहेत, ज्या आतापर्यंत शोध लागलेल्या आहेत त्या गोष्टीचा शोध लागणार आहे. जसं त्यावेळेस न्यूलँडचे खूप कौतुक झालं. न्यूलँडने जे क्लासिफिकेशन दिलं, आपण ज्याचा अभ्यास करायला होते क्लासिफिकेशन दिलं, त्याला खूप त्याचं कौतुक झालं, त्याला ॲप्रिशिएट खूप केलं गेलं कारण ते खूप ग्रेट अचिव्हमेंट होती. आताही मानली जाते ती खूप ग्रेट अचिव्हमेंट. परंतु तिथंच काय सायन्स थांबलं नाही, तर त्याच्यानंतर मॉडर्न पिरियॉडिक टेबलसुद्धा आला. तर तसंच तुमच्यापैकी मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्याही पुढे जाऊन कोणी काहीतरी बनवू शकतं का नाही, त्याच्या पुढे जाऊन का नाही चेंजेस होणार. पाठीमागं जर होत आले असतील तर पुढं काय नाही होणार. सो इट्स ओके, इट वॉज ऑल अबाउट मजाक यू कॅन से. सो हिअर त्यांनी काय केलं असेल, मेंडेलीवनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन करताना त्यांनी काय केलं असेल, तर त्यांनी पहिल्यांदा काय केलं, ते ह्या 2-3 गोष्टी केल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, प्रत्येक एलिमेंटची कुंडली बनवली. किती एलिमेंट माहिती होते, 63 एलिमेंट माहिती होते. त्यांनी काय केलं, प्रत्येक 63 एलिमेंटची कुंडली बनवली म्हणजे काय केलं, प्रत्येक एलिमेंटसाठी त्यांनी एक स्वतंत्र कार्ड बनवलं. असे 63 कार्ड बनवले, स्वतंत्र कार्ड बनवलं प्रत्येक एलिमेंटसाठी. आणि या कार्डवर त्यांनी काय केलं, त्या एलिमेंटचा नाव आणि त्याच्या पुढे त्याचा मोलिक्युलर त्याचा ॲटॉमिक मास, नाव आणि त्याचा ॲटॉमिक मास पुढे लिहिला. त्याच्या खाली त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज लिहून टाकल्या जेणेकरून त्यांना पटकन ह्याची इन्फॉर्मेशन या कार्डवर त्या एलिमेंटबद्दल पटकन इन्फॉर्मेशन मिळेल. त्या कार्डवर काय मिळेल, त्यांना त्या एलिमेंटचं नाव मिळेल, त्या एलिमेंटचं त्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास मिळेल. मला पटकन मोलिक्युलर शब्द आठवायला लागला, आज काय झालं, तर त्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास
पटकन समजेल आणि त्या एलिमेंटच्या काय प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टीज एज वेल एज फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, त्या लक्षात घेता येतील. तर कोणत्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा त्यांनी वापर केला की एलिमेंटचे क्लासिफिकेशन करण्यासाठी? तर फिजिकल प्रॉपर्टीज होत्या, मेल्टिंग पॉईंट, लाईक बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटीज एक्सेट्रा, हे फिजिकल प्रॉपर्टीज होत्या, त्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याचाही क्लासिफिकेशन करण्यामध्ये वापर करून घेतला. त्याचप्रकारे केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या होत्या? तर तो एलिमेंट, जो कोणता एलिमेंट आहे, फॉर एक्झाम्पल हा एलिमेंट आहे, हा एलिमेंट हायड्रोजन सोबत कशा प्रकारे रिॲक्ट करतो आणि कोणता हायड्राईड बनवतो आणि त्या हायड्राईडचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, आणि जर तो एलिमेंट ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करीत असेल तर त्याचा ऑक्साईड कोणता आहे आणि त्याच्या ऑक्साईडचा फॉर्म्युला कोणता आहे, याचाही त्यांनी वापर केला. पुढेही तुमच्या लक्षात येईल की हायड्राईड काय आहे, ऑक्साईड काय आहे. तर या गोष्टीचा त्यांनी वापर करून क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळे कार्ड बनवले असताना त्यांनी ह्याच्या पुढे जाऊन काय केलं, या सगळ्या एलिमेंटला वन बाय वन त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये प्लेस करून टाकलं. ही अरेंज्ड all known 63 element in an increasing order of their atomic masses in accordance with their physical and chemical properties. काय म्हणलो मी? तर सगळे 63 एलिमेंट जे होते त्या सगळ्या 63 एलिमेंटला त्यांनी त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमानं मांडलं. आणि चढत्या क्रमानं मांडताना सुद्धा काय केलं, त्यांनी त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीचा सुद्धा रेफरन्स घेतला, संदर्भ घेतला. आणि त्यामुळं काय केलं, तर पहिला एलिमेंट कोणता असेल, हायड्रोजन. तर हे आपण पाहूया की कसं त्यांनी केलं हे तशाच प्रकारे आपण सगळे सिक्वेन्समध्ये लावून पाहूया सगळे एलिमेंट त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमामध्ये. सो मेंडेलिव्ह अरेंज्ड ऑल 63 नोन एलिमेंट इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडायचं असेल तर सगळ्यात कमी ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट पहिल्यांदा मांडावा लागेल. जसं की आपल्याला माहिती आहे की सगळ्यात कमी ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट जो आहे तो हायड्रोजन आहे, ज्याचा ॲटॉमिक मास आहे 1. तो पहिल्यांदा मांडला. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट सेकंड नंबरला मांडला. तर त्यावेळेस हेलियमचा शोध लागलेला नव्हता. तर त्याच्यानंतरचा माहिती असलेला एलिमेंट जो होता तो लिथियम होता. लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 7. तोही तो सेकंड नंबरला मांडला. त्याच्यानंतरचा एलिमेंट होता बेरिलियम. बेरिलियमचा ॲटॉमिक मास आहे 9.4, 7पेक्षा जास्त 9.4. त्याच्यानंतरचा होता बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक मास आहे 11, त्याच्यापेक्षाही जास्त. त्याच्यानंतर कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक मास 12. त्याच्यानंतर नायट्रोजन. नायट्रोजनचा ॲटॉमिक मास 14. प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक मास जो आहे तो चढत्या क्रमाने इकडं वाढत चाललेला, ॲटॉमिक मास वाढत चाललेला आहे. ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16. त्याच्यानंतर फ्लोरीन, त्याचा ॲटॉमिक मास 19. त्याच्यानंतर सोडियम, त्याचा ॲटॉमिक मास 23. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, त्याचा ॲटॉमिक मास 24. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, त्याचा ॲटॉमिक मास 27.3. त्याच्यानंतरचा एलिमेंट सिलिकॉन, त्याचा ॲटॉमिक मास 28. त्याच्यानंतरचा एलिमेंट फॉस्फरस, त्याचा ॲटॉमिक मास 31. त्याच्यानंतरचा एलिमेंट सल्फर, त्याचा ॲटॉमिक मास 32. In this way, all the known 63 elements are arranged in an increasing order of their atomic mass. तर त्यांनी हे सगळे 63 नोन एलिमेंट त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, त्या एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी चेक केल्या. तर असं चेक केलं असता त्यांच्या लक्षात आलं की ह्या जे प्रॉपर्टीज आहेत एलिमेंटच्या त्या ठराविक अंतराळानंतर रिपीट होत आहेत. कोणत्या प्रॉपर्टीज आहेत एलिमेंटच्या, आताच मी सांगितलेलं आहे की फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या आणि केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या. तर महत्त्वाचं कोणती केमिकल प्रॉपर्टी जी आहे त्याच्यामध्ये तो एलिमेंट हायड्रोजनसोबत कसा रिॲक्शन करतो आणि कोणता हायड्राईड बनतो, त्या हायड्राईडचा फॉर्म्युला, मोलिक्युलर फॉर्म्युला पाहिजे. तो एलिमेंट ऑक्सिजनसोबत कसा रिॲक्ट करतो आणि कोणता ऑक्साईड बनवतो आणि त्या ऑक्साईडचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे. तर हा जर एलिमेंट बघितला आपण हायड्रोजन हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करून जो ऑक्साईड बनवतो तो आहे H2O. आणि हा आहे लिथियम हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करून ऑक्साईड बनवतो Li2O.
तर दोघांच्याही मोलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये सिमिलॅरिटी दिसते आपल्याला. पाहिलं तर H2O Li2O सिमिलॅरिटी आहे मोलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये. तर पहिल्यांदा इलिमेंट त्याचे 2 ॲटम्स, त्याच्यानंतर ऑक्सिजन, इथंही तसंच इलिमेंट त्याचे 2 ॲटम्स त्याच्यानंतर ऑक्सिजन. तर या दोघांमध्ये सिमिलॅरिटी आहे. तसंच अशाच प्रकारचे आणखीन कोणता इलिमेंट आहे का त्यांनी पाहिलं तर त्यांना इथं सापडला सोडियम. सोडियम हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करून ऑक्साईड बनवतो. तो ऑक्साईड आहे Na2O. सो इट इज अगेन टू मच सिमिलर टू दॅट ऑक्साईड ऑफ हायड्रोजन अँड लिथियम H2O Li2O Na2O. मग त्यांनी असं विचार केला की यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमानं तर मांडायचे, पण या जर सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असलेल्या, म्हणजे ह्या जसं हे सेम ऑक्साईड बनवतात तशा या इलिमेंटला का नाही एकाच ग्रुपमध्ये आणता येणार. तर त्यांनी हा विचार करून काय केलं तर एक टेबल बनवला. त्या टेबलला आपण म्हणतो मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. इन हिज मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल vertical columns are called as groups and horizontal rows are called as periods. मग त्यांनी काय केलं तर असे रोज आणि कॉलम बनवले, त्याला आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल म्हणतो. आणि त्या टेबलमध्ये काय केलं त्यांनी, हे जे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेले एलिमेंट्स आहेत ते ट्रान्सफॉर्म करून टाकले. कसे ट्रान्सफॉर्म करून टाकले तर त्याच्या अगोदर लॉ बनवला. कोणता लॉ बनवला तर त्यांनी काय फाइंडिंग त्यांची काय होती, ऑब्झर्वेशन त्यांचं काय होतं की काही ठराविक अंतरालानंतर ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत त्या रिपीट होत आहेत. तर त्यांनी काय सांगितलं की प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स ह्या रिपीट होत आहेत म्हणून त्याला पिरियॉडिक फंक्शन म्हणलं. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन. आणि काय रिपीट होत आहे तर त्यांच्या प्रॉपर्टीज रिपीट होतात म्हणून प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. हा त्यांनी लॉ बनवला. त्या लॉला आपण म्हणतो मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. तर त्यांनी काय केलं, आता हे जे एलिमेंट्स आहेत चढत्या क्रमाने मांडलेले त्याच्या ॲटॉमिक मासेसच्या, त्यांना त्यांच्या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये ट्रान्सफॉर्म करायचा प्रयत्न केला. ट्रान्सफॉर्म करताना त्यांनी काय काळजी घेतली की सगळे जे एलिमेंट्स आहेत ते त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमानं तर आलेच पाहिजेत, त्याचबरोबर त्यांच्या सेम केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट एका ग्रुपमध्ये आले पाहिजे, हे त्यांनी काळजी घेतली. तर त्यांनी जसं केलं असेल तसंच करायचा प्रयत्न करूया. तर पहिल्यांदा त्यांनी हायड्रोजन घेतला. सगळ्यात हलका एलिमेंट जो आहे हायड्रोजन, त्याचा ॲटॉमिक मास आहे 1, तो पहिल्यांदा घेतला पहिल्या स्थानी. आणि त्याचा ऑक्साईड होता H2O, म्हणजे एलिमेंट 2O. तसं आर इथं एलिमेंट घेतला, पहिला ग्रुप नाव दिलं त्याला इथं आर एलिमेंटला इन जनरल आर म्हणलं. त्याचे 2 आयटम असल्यामुळे त्याच्या वरील ह्याची पद्धत होती त्यावेळेस, आपण आता खाली लिहितो R2O. त्याच्या H2O असल्यामुळे ह्या ग्रुपला नाव दिलं R2O. ह्याच्यासारखे सगळे एलिमेंट या ग्रुपमध्ये येतील. त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट पाहिला त्यांनी लिथियम. लिथियमला त्याच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमानं मांडायचे. मग इथं लिथियमला मांडायचं का तर नाही, कारण लिथियमचा ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे Li2O. मग Li2O इथं आहे का नाही, इकडं आहे का नाही, इकडं आहे का नाही, इकडं आहे का नाही, चढत्या क्रमानं मांडायचे. त्यांना इथं कुठंच मानता आलं नाही. मग त्यांनी काय विचार केला की एका ग्रुपमध्ये आले पाहिजेत. H2O Li2O हे जे ऑक्साईड आहेत सेम बनवणारे एलिमेंट, ते एकाच ग्रुपमध्ये आले पाहिजे पण चढत्या क्रमानं आले पाहिजे. म्हणून हा चढता क्रम असा लावला त्यांनी, इथं लावला. हा सुद्धा चढताच क्रम आहे. कोणत्या 2 गोष्टी त्यांनी साध्य केला, एक तर हायड्रोजनच्या नंतर जास्त ॲटॉमिक मास असलेला लिथियम चढत्या क्रमानं मांडला आणि एकाच ग्रुपमध्ये मांडला. इकडून जर आपण असाच क्रम लावला तर चढता क्रम आला आणि एका ग्रुपमध्ये आले. सिमिलरली थर्ड एलिमेंट वॉज बेरिलियम, हॅज ॲटॉमिक मास 9.4. तर 9.4 ॲटॉमिक मास आहे, परंतु ह्याचा ऑक्साईड जर पाहिला, त्यांनी सगळ्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ज्याच्यावर लिहिले होते तसं आपण पाहिलं इथं. ऑक्साईड जो आहे ह्यानं कोणता ऑक्साईड बनवला आहे बेरिलियम ऑक्साईड BeO. BeO पाहिलं तर इथं नाही, BeO म्हणजे RO. B म्हणजे एलिमेंटच्या ठिकाणी R घेतलं तर RO होईल. मग इथं तर R2O आहे. मग ह्याच्या खाली मांडता येत नाही चढत्या क्रमानं. तर काय केलं त्यांनी, एक सेपरेट ग्रुप बनवला. त्या ग्रुपला नाव दिलं ग्रुप 2. आणि त्या ग्रुप 2च्या प्रॉपर्टीज कशा असतील एलिमेंटच्या,
तो ऑक्साईड जो बनवेल तो ऑक्साईड कसा असेल, RO म्हणजे इलिमेंटचं नाव आणि O असा ऑक्साईड असेल. जसे की इथं बेरिलियम ऑक्साईड BeO, त्याला ह्याच्यानंतर स्थान दिलं चढत्या क्रमानं आणि सेपरेट ग्रुप बनवला, त्या ग्रुपला नाव दिलं ग्रुप 2. त्याच्यानंतरचा एलिमेंट होता बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक मास आहे 11. 11 म्हणजे बेरिलियमच्या नंतर मांडायचं आहे, पुढं मांडायचं आहे. तर ह्याचा ऑक्साईड जो आहे तो B2O3. B2O3. तर B2O3 म्हणजे इलिमेंट 2O3. इलिमेंट 2O3 म्हणजे B2O3. सेपरेट ग्रुप बनवला, तिसरा ग्रुप बनवला, ज्या ग्रुपमध्ये इलिमेंट 2O3 असं ऑक्साईड येईल असा एक ग्रुप बनवला. त्याच्यानंतरचा एलिमेंट होता कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12. ह्याच्यानंतर आला पाहिजे. तर हे कार्बन हा हायड्रोजनशीही रिॲक्ट करतो आणि ऑक्सिजनशीही रिॲक्ट करतो. कार्बन हा हायड्रोजनशी रिॲक्ट करून हायड्राईड बनवतो CH4 आणि ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करून CO2 बनवतो. तर इकडं त्यांना तसं काही दिसलं नाही CO2. इकडं CO2 म्हणजे इलिमेंट जर नाव घेतलं आपण RO2 ग्रुप आहे का इथं, तर नाही. R2O आहे. RO2 आहे का इथं, तर नाही. RO आहे. RO ग्रुप आहे का इथं, तर RO2 ग्रुप आहे का इथं, तर नाही. R2O3 आहे. मग त्यांनी काय केलं, सेपरेट RO2चा ग्रुप बनवला आणि हायड्राईड RH4चा ग्रुप बनवला आणि इथं चढत्या क्रमाने त्याला मांडून टाकलं. त्याच्यानंतरचा होता नायट्रोजन. नायट्रोजनचा हायड्राईड आहे NH3 आणि ऑक्साईड आहे N2O5. म्हणजे त्याचा एक सेपरेट ग्रुप बनवला, चढत्या क्रमाने त्याला मांडलं. जसं इकडं आता तुम्हाला सांगितलं तशाच गोष्टी त्यांनी याच्यासाठीही केली. त्याच्यानंतरचा एलिमेंट आहे ऑक्सिजन. ह्याचा ॲटॉमिक मास आहे 16 आणि त्याचा ऑक्साईड आहे ORO3. म्हणजे इलिमेंटचं नाव ऑक्सिजनच असल्यामुळे इथं बी ऑक्सिजन आणि O3, ऑक्सिजन 1 आणि O3 असे O4. याला O4 ऑक्साईड बनवतो हो हा, म्हणून याला इथं स्थान दिलं वेगळा ग्रुप तयार करून. पुढचा आहे फ्लोरीन. फ्लोरीनचा ॲटॉमिक मास आहे 19. त्याचा हायड्राईड आहे FH म्हणजे इलिमेंटचं नाव आणि RH. ऑक्साईड आहे F2O7 म्हणजे इलिमेंटचं नाव 2O7. तर इथं एक ग्रुप बनवला सेपरेट आणि त्याला चढत्या क्रमानं मांडून टाकलं. त्याच्यानंतरचा एलिमेंट तुम्ही म्हणाल एवढ्या वेळ इथं वेळ घालवायची गरज नव्हती, पटकन मांडून टाकायची, इथं समजलं होतं कसं केलं ते. परंतु हे समजून सांगायचं मला. ह्याच्यानंतर त्यांनी काय केलं की सोडियम आहे. इथं तर जागा आहे एलिमेंटमध्ये, पिरियॉडिक टेबलमध्ये, मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये इथे एक कॉलम आहे, रोमध्ये इथे एक कॉलम आहे, इथे एक जागा आहे, ब्लॉक आहे. तर सोडियमला इथं त्यांनी मांडलं नाही चढत्या क्रमानं आणि वेगळा ग्रुप बनवला, ग्रुप वेगळा बनवला, परंतु इथं मांडलं नाही. त्याला का मांडलं नाही, कारण सोडियमचा ऑक्साईड जो आहे, सोडियम हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करून त्याचा ऑक्साईड जो बनवतो तो N2O म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, इलिमेंटचं नाव 2O. इलिमेंटचं नाव 2O कुठं आहे, तर इथं इलिमेंटचं नाव 2O म्हणजे या ग्रुपमध्ये आला पाहिजे तो. मग चढत्या क्रमानं तर आला पाहिजे, फ्लोरीनच्या नंतर आला पाहिजे आणि या ग्रुपमध्ये आला पाहिजे. मग इथं न ते मांडता त्याला इथं मांडलं आणि ती जागा, इथली जी जागा आहे ती रिकामी सोडून दिली. In this way, Mendeleev placed all known 63 elements in his periodic table and this periodic table is called as Mendeleev periodic table. त्यांनी त्यांच्या Mendeleev periodic table मध्ये सगळे 63 एलिमेंट प्लेस करताना काय काळजी घेतली, तर त्यांच्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमामध्ये तर त्यांना मांडलं, परंतु ते मांडत असताना त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीजनुसार त्यांचे ग्रुपसुद्धा बनवले. हे पाहिलं असताना आपण जर पाहिलं तर या Mendeleev periodic टेबलचे सुद्धा काही मेरिट्स आणि डिमेरिट्स आहेत. सो फर्स्ट let us see what are the merits of Mendeleev periodic table. So first merit of Mendeleev periodic table is that he revised the atomic masses of some element so as to give proper place in a periodic table in accordance with the properties, their properties. For example, previously determined atomic mass of beryllium was 14.09 which was corrected to 9.4. तर अँड प्लेस्ड बिफोर बोरॉन. पुन्हा एकदा मराठीत रिपीट करतो मी. तर त्यांनी काय केलं, तर ह्याचे सुद्धा काही मेरिट्स आहेत, डिमेरिट्स आहेत Mendeleev पिरियॉडिक टेबलचे. तर पहिलं मेरिट काय आहे, तर त्यांनी काही एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसला रिवाईज केलं. काय कसं, फॉर एक्झाम्पल
काय केलं, बेरिलियमचं पूर्वीचं मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल बनवण्याच्या पूर्वीचं कन्सिडर केलेलं ॲटॉमिक मास किती होतं, तर 14.09 होतं. ते करेक्ट करून किती केलं, 9.4 केलं. जर हे 14.09 असतं तर या 14.09 असतं तर नायट्रोजनच्याही पुढे गेला असतं हा बेरिलियम, नायट्रोजनच्या पुढे गेला असता. तर परंतु त्याचा ऑक्साईड कसा आहे, बेरिलियम ऑक्साईड म्हणजे या ग्रुपसारखा आहे. मग इथं त्याची जागा चुकली असती. म्हणून त्यांनी काय केलं, ह्या 14.09 बेरिलियमचा ॲटॉमिक मास अगोदर कन्सिडर केला जायचा 14.09, तो करेक्ट करून 9.4 घेतला. कशामुळं, कारण त्याचा ऑक्साईड असा बनतो, त्यामुळे त्याला इथं घेतलं. सो इट वॉज करेक्टेड टू 9.4. आणि बोरॉनच्या त्याला अगोदर करेक्ट जागा देऊन टाकली. हे झालं मेरिट. सेकंड मेरिट ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल इज दॅट व्हाईल प्लेसिंग ऑल एलिमेंट इन हिज पिरियडिक टेबल ही केप्ट सम places vacant, but he was so confident that he said that at those places there should be some elements. So he given name depending on the neighboring element. The name for this element which was not discovered at that time, name of that element given by as a Icca boron, and name for this element which was not discovered at that time was given as Icca aluminum. The name for this vacant place which was not discovered at that time is given as Icca silicon, depending on the neighboring element. And after discovery, those elements are called as scandium, gallium and germanium. That means scandium, gallium and germanium here. So even he predicted their properties also. He predicted properties of scandium, he predicted properties of gallium, he predicted properties of germanium, even though those elements were not discovered at that time. तर ही त्यांची ग्रेट अचिव्हमेंट होती. पुन्हा एकदा मी रिपीट करतो मराठीमध्ये. तर त्यांनी हे पिरियडिक टेबलमध्ये हे सगळे एलिमेंट प्लेस करत असताना त्यांनी काही ठिकाणी व्हॅकंट प्लेसेस ठेवले, व्हॅकंट जागा ठेवल्या. परंतु ते एवढे कॉन्फिडंट होते की त्यांनी त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी काही एलिमेंट असायला पाहिजे. शोध जरी लागला नसला तरी लागेल, त्या ठिकाणी काही एलिमेंट असायला पाहिजे. आणि इथंच थांबले नाहीत, तर त्यांनी त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीसुद्धा प्रिडिक्ट करून ठेवला, अंदाज लावून ठेवला प्रॉपर्टीचा. आणि त्यांना नाव दिलं, त्याच्या शेजारच्या एलिमेंटच्या नावावरून त्याला नाव दिलं. इथल्याला दिलं नाव बोरॉन, इक्का बोरॉन. इथल्याला नाव दिलं इक्का ॲल्युमिनियम. इथल्याला नाव दिलं इक्का सिलिकॉन. तर इक्का बोरॉनचा ॲटॉमिक मास त्यांनी लिहून ठेवला 44, इक्का ॲल्युमिनियमचा 68, इक्का सिलिकॉनचा 78. And after discovery, those elements are named as scandium, gallium and germanium. So scandiumचा ॲटॉमिक मास 44 त्यांनी सांगितला होता, तो अंदाज बरोबर निघाला. गॅलियमचा 68 सांगितला होता, तो हे अंदाज बरोबर निघाला. जर्मेनियमचा 78 सांगितला होता, तो हे अंदाज बरोबर निघाला. आणि त्यांच्या प्रॉपर्टीज जे त्यांनी प्रिडिक्ट करून ठेवल्या होत्या, स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियमच्या प्रॉपर्टीज, म्हणजे इक्का बोरॉन, इक्का सिलिकॉन, इक्का ॲल्युमिनियम यांच्या प्रॉपर्टी ज्या त्यांनी प्रिडिक्ट करून ठेवल्या होत्या, त्या प्रॉपर्टीसुद्धा जवळपास मॅच झाल्या. थर्ड मेरिट ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल वॉज दॅट देर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर noble gases, or we can say inert gases. However, when noble gases such as helium, neon, argon were discovered towards end of 19th century, Mendeleev created separate zero group and placed those noble gases successfully in his periodic table without disturbing his original periodic table. So this was again one of the greatest achievement. तर याला मी पुन्हा एकदा मराठीत रिपीट करतो की त्यांच्या ओरिजिनल मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये मेंडेलिव्हच्या ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी नोबेल गॅसला प्लेस रिझर्व केलं नव्हतं. असं मध्ये कुठेही प्लेस दिलं नव्हतं की इथं नोबेल गॅसेसला प्लेस करता येईल. परंतु 19व्या शतकाच्या शेवटी जसं की हेलियम, निऑन, आर्गॉन यासारख्या नोबेल गॅसेसचा शोध लागल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की त्या नोबेल गॅससाठी एक झिरो ग्रुप, इकडं झिरो ग्रुप, जसं हे 5वा ग्रुप असं 8वा ग्रुप आहे, त्याच्यानंतर एक झिरो ग्रुप तयार केला आणि त्या झिरो ग्रुपमध्ये त्या सगळ्या नोबेल गॅसेसला प्लेस करून टाकलं विदाउट डिस्टर्बिंग हिज ओरिजिनल पिरियडिक टेबल. ही सगळं त्यांची महत्त्वाची गोष्ट ठरली, कारण याला इकडे त्यांना डिस्टर्ब करायची गरज पडली नाही. Now let us see what are the demerits of Mendeleev periodic table. So first demerit of Mendeleev periodic table was that if we check here, atomic mass of cobalt and nickel are almost
same or almost equal. So there was confusion, or we can say ambiguity, confusion regarding the sequence of cobalt and nickel in his periodic table. हे होतं त्यांचं डिमेरिट. तर ह्याला मराठीमध्ये एकदा रिपीट करतो मी. तर आपण त्यांच्या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये पाहिलं तर कोबाल्टचा ॲटॉमिक मास जवळपास 59 आहे, निकेलसुद्धा ॲटॉमिक मास जवळपास 59 आहे. राऊंड फिगरमध्ये आपण त्याला केलं आहे. तर ते 59 आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्या सिक्वेन्समध्ये कोबाल्ट पहिल्यांदा पाहिजे का निकेल पहिल्यांदा पाहिजे चढत्या क्रमामध्ये, तर त्यांच्या सिक्वेन्समध्ये कन्फ्युजन होतं, ॲम्बिग्विटी होती. सो दिस वॉज द first demerit of Mendeleev periodic table. Second demerit of Mendeleev periodic table was that after discovery of isotope, it was a challenge to place isotope in his periodic table because isotope has same chemical properties but different atomic masses. So मी मराठीत एकदा रिपीट करतो यालाच. तर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल बनवल्याच्या नंतर काही काळानंतर आयसोटोपचा शोध लागला. आयसोटोप म्हणजे काय असतात, तर त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज ह्या सारख्या असतात परंतु त्यांच्या ॲटॉमिक मासेस वेगळे असतात. तर केमिकल प्रॉपर्टी सारख्या असतील तर त्यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवायला पाहिजे आणि त्यांचे ॲटॉमिक मासेस वेगवेगळे असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. तर हे जे चॅलेंज होतं ते खूप मोठं चॅलेंज ठरलं आयसोटोपला ह्या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये ठेवायचं. थर्ड डिमेरिट ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल इज दॅट व्हेन elements are arranged in an increasing order of their atomic masses, rise or increase in atomic mass is not uniform. If you check here, increase in atomic mass of element is what is here 7 and here 9.4 means what is the increase is around 2.4. What is the increase in atomic mass? Here it is 11, here it is 9.4 means again it is a 1.6. So this rise in atomic mass is not uniform. याला मी रिपीट करतो मराठीमध्ये की या एलिमेंट्सला सगळ्या एलिमेंटला त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमानं मांडला असता त्यांचा ॲटॉमिक मास जो आहे दोन्ही एलिमेंटमधल्या ॲटॉमिक मासचा जो डिफरन्स आहे तो सारखा नाही वाटला. इथं जर पाहिलं आपण तर 2.4चा डिफरन्स आहे, इथं पाहिला तर 1.6चा डिफरन्स आहे. तर हे जे होतं गोष्ट तीही डिमेरिट होती. तर आपल्याला कसं वाटलं पाहिजे की इथं जर 2.4चा आला तर इथं सुद्धा 2.4चा यावा, इथं सुद्धा 2.4चा यावा असं, परंतु ते एक डिमेरिट होतं की ते राईज इन ॲटॉमिक मास वॉज नॉट uniform. Fourth demerit of Mendeleev periodic table is about position of hydrogen. Hydrogen shows similarity with halogen, that means group 7 of Mendeleev periodic table. For example, molecular formula of hydrogen is H2. Similarly, molecular formula of chlorine, which is a halogen, is a Cl2. Similar molecular formula. Similarly, hydrogen makes compound with metal sodium, that is NaH. Similarly, chlorine, which is a halogen, makes similar type of compound with metal sodium, that is a NaCl. Similarly, we can observe here chemical compound made by hydrogen with carbon is a CH4. Similarly, chemical compound made by chlorine with carbon is a CCl4. So here it proves that hydrogen shows too much similarity with chlorine, belongs to halogen group, that means group 7. That means hydrogen shows similarity to group 7 of Mendelev's periodic table. Also, if we observe carefully, hydrogen shows similarity with first group of Mendeleev periodic table, which is belongs to alkali metal. For example, here we can observe compound made by hydrogen with chlorine is NaCl. Compound made by sodium with chlorine is NaCl. Compound made by hydrogen with oxygen is H2O. Compound made by sodium with oxygen is Na2O. Compound made by hydrogen with sulfur is H2S. Compound made by sodium with sulfur is Na2S. So here it shows that hydrogen shows similarity to group 7 of Mendelev's periodic table, also shows similarity to group first of Mendelev's periodic table. So it is difficult to decide which is the correct position of hydrogen. It was a फोर्थ डिमेरिट ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मी मराठीतून पुन्हा एकदा रिपीट करतो याला. तर हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन हा मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलच्या 7व्या ग्रुपसारखे सिमिलरिटी दाखवतो. फॉर एक्झाम्पल
हायड्रोजनचा मोलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो H2 आहे, तो कशासारखा आहे तर हॅलोजन ग्रुपमधून आलेल्या क्लोरीन सारखा आहे. क्लोरीनचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे Cl2. तसंच आपण जर पाहिलं तर हायड्रोजन हा सोडियम सोबत केमिकल कंपाऊंड तयार करतो NaH. तसंच क्लोरीन सुद्धा सोडियम सोबत कंपाऊंड तयार करतो NaCl. आणखीन आपण पाहिलं तर हायड्रोजन हा कार्बन सोबत कंपाऊंड तयार करतो CH4. सिमिलर क्लोरीन सुद्धा कार्बन सोबत कंपाऊंड तयार करतो, सिमिलर कंपाऊंड तयार करतो CCl4. ह्याच्यावरून काय आपल्या लक्षात आलं तर हायड्रोजन हा क्लोरीन सारखे गुणधर्म दाखवतो आणि तो बिलॉंग्स टू 7th पिरियड आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचा. इट प्रूव्ज दॅट हे काय सांगतं तर हायड्रोजन हे 7व्या ग्रुपसारखे गुणधर्म दाखवतो. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलच्या 7व्या ग्रुपसारखे गुणधर्म दाखवतो. आणि आणखीन आपण जर व्यवस्थित केअरफुली ऑब्झर्व केलं तर हायड्रोजन हा मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलच्या फर्स्ट ग्रुपसारखे सुद्धा गुणधर्म दाखवतो. फर्स्ट ग्रुप हा अल्कली मेटलचा आहे, त्याच्यामध्ये तो अल्कली मेटलसारखेही गुणधर्म दाखवतो. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन हा क्लोरीन सोबत कंपाऊंड तयार करतो HCl. सिमिलरली सोडियम सुद्धा फर्स्ट ग्रुपमधून आलेला सोडियम सुद्धा क्लोरीन सोबत तशाच प्रकारचा केमिकल कंपाऊंड तयार करतो NaCl. आणखीन आपण पाहिलं तर हायड्रोजन हा ऑक्सिजन सोबत कंपाऊंड तयार करतो H2O. सिमिलरली सोडियम फर्स्ट ग्रुपमधून आलेला तो सुद्धा ऑक्सिजन सोबत तसाच कंपाऊंड तयार करतो Na2O. आणखीन आपण पाहिलं तर हायड्रोजन हा सल्फर सोबत केमिकल कंपाऊंड तयार करतो H2S. आणि त्याच प्रकारचा केमिकल कंपाऊंड सोडियम सुद्धा फर्स्ट ग्रुपमधून आलेला सल्फर सोबत तयार करतो, तो आहे Na2S. तर ह्या दोन गोष्टीवरून आपल्या ह्या लक्षात आलं की हायड्रोजन हा 7व्या ग्रुपसारखेही गुणधर्म दाखवतो आणि पहिल्या ग्रुपसारखेही गुणधर्म दाखवतो. तर त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला कळत नाही, ते डिफिकल्ट आहे आपल्याला सांगणं की ते त्याची करेक्ट पोझिशन 7वी असायला पाहिजे का पहिली असायला पाहिजे. तर हे झालं चौथं डिमेरिट अबाउट मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. तरी अशा प्रकारे आपण पूर्ण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल पाहिला, त्याचे मेरिट्स डिमेरिट्स या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर नक्कीच समजलं असेल, आवडलं तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.